आजची ही कथा आहे 34 वर्ष सोनाली जाधवची। एक अशी मुलगी जिला फक्त थोडंसं प्रेम, थोडीशी ओळख आणि आयुष्यात थोडंसं सुख हवं होतं, पण तिच्या आयुष्याचा शेवट इतका भयानक होईल याची कल्पनाही तिनं कधीच केली नसेल। महाराष्ट्रातील पंढरपूर तालुक्यातील भोसेगाव, बाहेरून अगदी शांत, साधं आणि साधेपणात जगणारं गाव, पण त्या गावात एक अशी घटना घडली ज्याने सगळ्यांच्याच अंगावर काटा आणला आणि प्रेम नावाच्या शब्दावरच प्रश्नचिन्ह उभं केलं। सोनाली, वय वर्ष 34, आयुष्यानं खूप काही दाखवलेली मुलगी। तिचं लग्न झालं होतं, पण काही कारणांमुळे ती आपल्या नवऱ्यापासून वेगळी झाली। संसार तुटला आणि ती माहेरी आली। संसार जरी तुटला होता तरी जगणं मात्र तिचं थांबलं नव्हतं। यामुळे नव्यानं आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न ती करू लागली। हळूहळू तिनं स्वतःला सोशल मीडियामध्ये गुंतवलं। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ती आता रील्स बनवू लागली। तिचं हसणं, तिचा आत्मविश्वास आणि तिची स्टाईल लोकांना आवडू लागली। त्यामुळे हळूहळू तिचे फॉलोअर्स वाढू लागले आणि एका सामान्य मुलीचं आयुष्य हे बदलू लागलं। पण जसं बाहेरचं जग सुंदर दिसत होतं, तसं तिचं आतलं जग मात्र अजूनही रिकामं होतं। तिला कोणीतरी तिचं म्हणणारं हवं होतं, जो तिचं ऐकेल, तिला समजून घेईल आणि तिच्यावर खरंच मनापासून खूप जास्त प्रेम करेल। आणि त्याचवेळी तिच्या आयुष्यात आला तुकाराम गावंढरे नावाचा एक पुरुष, गावातलाच राहणारा, तिच्या ओळखीचा असणारा। सुरुवातीला फक्त बोलणं आणि नंतर मग मैत्री, आणि हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर झालं प्रेमात। सोनालीला वाटलं आता सगळं काही ठीक होईल, आता मला माझा माणूस मिळाला, प्रसिद्धी देखील मिळाली, आता मी जग जिंकू शकते। पण प्रेम जितकं सुंदर असतं तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं जेव्हा त्यात विश्वास नसतो। प्रेम संबंध सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस दोघांचेही खूप छान गेले। दोघंही सोबत फिरायचे, बोलायचे, आपल्या भविष्याचे स्वप्न पाहायचे। फक्त तुकारामला एकच गोष्ट तिची पटत नव्हती, ती म्हणजे सोनालीनं व्हिडिओ बनवून ते पोस्ट करणं, त्यावर तिला लोकांच्या त्या कमेंट येणं, तिला सगळ्यांनी लाईक करणं, कुठंतरी त्याला खटकायचं। तो तिला बोलायचा देखील की हे मला आवडत नाही, तू नको बनवत जाऊ असे व्हिडिओ, पण सोनाली त्याला समजून सांगत। पण हळूहळू तुकारामच्या स्वभावात त्यामुळे बदल होऊ लागला। तो तिच्याप्रती जरा जास्तच पजेसिव्ह झाला। प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारू लागला, तू कोणाशी बोलतेस, तुला कोणाचा फोन होता, तू कुठे गेली होतीस? आणि हे प्रश्न हळूहळू संशयात बदलले। सोनाली त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण माणसाच्या मनात संशय एकदा बसला की तो सहज जातच नाही। उलट दिवसेंदिवस संशय हा वाढतच जातो। आता त्याच्या नात्यात प्रेमापेक्षा भांडणं जास्त झाली होती आणि या सगळ्यांनाच आता सोनाली सुद्धा थकली होती। पण तिला वाटत होतं कदाचित वेळ निघून गेल्यावर सगळं काही ठीक होईल, पण ती तिची चूक होती। 6 एप्रिल 2026, त्या दिवशी सोनालीचा वाढदिवस होता। सकाळपासूनच तिच्या मनात एक वेगळीच खुशी होती। तिनं नवीन ड्रेस घातला होता, काही फोटो काढले होते, काही रील्स बनवले होते आणि कदाचित संध्याकाळी एखादं छोटंसं सेलिब्रेशनही तिनं प्लॅन केलं होतं। आनंद ती सगळ्यांसोबत शेअर करत होती, वाटत होती। तेव्हाच तिचा प्रियकर तुकारामचा तिला फोन आला, सोनाली, आज तुझा बर्थडे आहे, मी तुला एक खास गिफ्ट द्यायचं ठरवलंय, संध्याकाळी येऊन तू मला भेट। सोनाली त्याच्या बोलण्यामुळे थोडंसं आनंदी झाली। तिला वाटलं कदाचित आमच्यात सगळं काही पुन्हा एकदा ठीक होईल। संध्याकाळ झाली, ती तयार झाली। तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, मनात थोडीशी आशा होती। ती थांबलेल्या ठिकाणी तिचा प्रियकर तुकाराम बाईक घेऊन आला। ती त्याच्या मागे बसली आणि दोघंही प्रवासाला निघाले। रस्ता ओळखीचाच होता, पण आज तो रस्ता तिच्या आयुष्याचा शेवट ठरणार होता हे तिला
कदाचित माहिती नव्हतं. तुकाराम तिला गावापासून दूर एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. आजूबाजूला सर्वत्र शांतता होती. कोणीही दिसत नव्हतं. सोनालीला थोडंसं विचित्रच वाटलं. इथे का आणलंय? तिने सहज हळू आवाजातच त्याला विचारलं. पण उत्तर देण्याऐवजी तुकारामच्या चेहऱ्यावर रागच जास्त दिसत होता. पुन्हा एकदा त्यानं तोच विषय काढला. तुला सांगितलं आहे ना सोनाली की व्हिडिओ बनवू नको. संशय, आरोप, वाद. तू माझ्याशी प्रामाणिकच नाहीस. तुझं दुसऱ्याशीच काहीतरी चालू आहे. तू दुसऱ्यांसोबत बोलते. सोनाली घाबरली होती. ती रडत होती. त्याला समजावत होती की असं काहीच नाही. पण त्या क्षणी तुकाराम काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. राग, संशय आणि त्याचा अहंकार हे तिन्ही त्यावेळी एकत्र आले आणि पुढच्याच क्षणी त्यानं सोनालीचा गळा कुठलाही विचार न करता पकडला. ती जगण्यासाठी झुंज देत होती. तिचे हात थरथरत होते. तिच्या डोळ्यांमध्ये भीती होती. ती जगायचा प्रयत्न करत होती. पण काही क्षणातच तिचा श्वास थांबला आणि सगळं काही संपलं. एक जिवंत हसरी मुलगी त्या क्षणी फक्त एक मृतदेह बनली. पण तुकाराम यावरच थांबला नाही. त्याला माहिती होतं की आपण काय केलंय. हा गुन्हा लपवणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. नाहीतर आपण पकडले जाऊ. म्हणून तो तिला घेऊन गेला उजनी कालवाजवळ आणि कोणतीही मनात भावना न ठेवता त्यानं तिचा तो मृतदेह पाण्यात विचार न करताच फेकून दिला. पाणी वाहत राहिलं आणि त्यासोबत वाहून गेलं एक आयुष्य, एक स्वप्न आणि एका कुटुंबाचं सुख. 2 दिवस गेले. सोनाली घरी परतली नाही. सोनालीच्या घरचे चिंतेत होते. आपली मुलगी, आपली बहीण का परतली नाही? ती कुठे गेली असेल? वडील वारंवार काळजी करत होते. तिच्यासोबत काही वाईट तर घडलं नसेल ना, अशी भीती तिच्या घरच्यांच्या मनात निर्माण झाली होती. म्हणूनच शेवटी तिच्या वडिलांनी तक्रार दिली पोलीस ठाणे येथे की आमची मुलगी गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला. अगोदर फोन कॉल डिटेल्स, CCTV फुटेज आणि शेवटची लोकेशन. या सगळ्या तपासात एकच नाव पुन्हा पुन्हा समोर येत होतं. ते म्हणजे सोनालीचा प्रियकर तुकाराम. पोलिसांनी लगेचच त्याला पकडलं. सुरुवातीला तर तो खोटंच बोलत राहिला की मला यात काहीही माहिती नाही. पण सत्य कितीही लपवलं तरी ते एक ना एक दिवस बाहेर येतच. कठोर चौकशीत पोलिसांच्या पोलिसी रुबाबाने त्यानं शेवटी आपण जे काही केलं आहे त्याची कबुली दिली की आपण काय करून बसलो आहोत. आणि दुसऱ्या बाजूला कालव्यात सापडलेला एक कुजलेला मृतदेह. त्याची ओळख पटवली गेली तिच्या कपड्यांवरून. ती सोनालीच होती. तो क्षण तिच्या कुटुंबासाठी सर्वात मोठा धक्का होता. आईचा आक्रोश, वडिलांचं कोसळणं आणि सगळीकडे पसरलेलं ते दुःख. एक मुलगी जी फक्त जगू इच्छित होती, थोडंसं प्रेम मिळवू इच्छित होती, पण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची किंमत तिला तिच्या जीवाने चुकवावी लागली. आज तिचा प्रियकर तुकाराम तुरुंगात आहे आणि त्याच्या एका क्षणाच्या त्या रागामुळे एक आयुष्य कायमचं संपलं आहे आणि अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाली आहे. ही कथा, ही घटना इथेच संपते. पण एक प्रश्न मात्र कायम मनात राहतो. प्रेम खरंच इतकं आंधळ असतं का की ते एका व्यक्तीचा जीव देखील घेऊ शकतं फक्त आणि फक्त संशयामुळे? मित्र आणि मैत्रिणींनो, नातं हे विश्वासावर टिकतं, संशयावर नाही. आज अनेक नात्यांमध्ये प्रेमापेक्षा कंट्रोल आणि मालकी हक्क जास्त दिसतो. तू फक्त माझीच आहेस हा विचारच सर्वात धोकादायक आहे. कारण माणूस कोणाचाही मालकीचा अजिबात नसतो. तो फक्त
विश्वासानेच जोडलेला असतो. जर तुमच्या नात्यात सतत संशय येत असेल तर ते नातं वाचवण्यापेक्षा त्या नात्यातून बाहेर पडणं कधीकधी जास्त आपल्यासाठी योग्य असतं. कारण कधीकधी एक तुमचा चुकीचा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य संपवून टाकतो आणि शेवटी उरतात फक्त आणि फक्त आठवणी, अश्रू आणि एक न भरून येणारी पोकळी. सोनालीनं वेळेत तुकारामला सोडून दिलं असतं. तुला माझी फील्ड आवडत नाही, माझे व्हिडिओ बनवणं, माझे रील्स तुला आवडत नाही, तर आपण आता दोघंही वेगळं होऊया, कारण हे माझं करिअर आहे. मी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवणं मी सोडू शकत नाही असं ती म्हणाली असती तर कदाचित आज ती जिवंत असती. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये द्यायचं विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.